रात्री काय? तू चोर पावलांनी घरात घुसलास आणि माझ्यासाठी टेडी घेऊन गेलास. मी बेलसरींकडे आलो. तू सरप्राईज म्हणून टेडी घेऊन आलास आणि त्यावर ग्रीटिंग कार्ड सुद्धा ठेवलं होतंस आणि त्याच्यावर लिहिलं होतंस टेडी फॉर माय टेडी. ए बाई ए, मी इकडे खांडेकरांच्या घरात गाढ झोपलेलो होतो. मी नाही आलो तिकडे टेडी वगैरे घेऊन. अरे मान्य आहे तू खांडेकरांच्या घरात झोपला होतास, पण मनाने तर इकडेच होतास ना. तुला सांगू, तू माझ्या स्वप्नात आला होतास की तू टेडी मला सरप्राईज देऊन म्हणालास माझी काऊ. काऊ? हो मग काय, काव्याचा केदू किदूची काऊ. केदार केदार हा, आणि तू काव्या. ते जाऊ दे, स्वप्नात काय काय घडलं सांगू. तू प्रेमाची कबुली दिलीस की तू आणि प्रॉमिस केलंस की चंद्र तारे हेच काय तर राहू की तू सुद्धा मिळवून दे. धूमकेतूच्या वेगाने तुझ्या दिलात शिरून प्रेमाच्या आकाशगंगेत आपल्या प्रेमाला ध्रुवाचं स्थान मिळवून देईन केदू. कानातून रक्त काढते ही मुलगी. मी काय मूर्ख आहे तिला टेडी द्यायला? कोणाशी बोलत होतास? ऐकलंस तू? हा, काय चालू होतं ते टेडी वगैरे? नीट नाही ऐकलंस तू. टेडी नाही, डीव्हीडी. डीव्हीडी बद्दल ते मला सांगत होतो. तुला सांगतोय, आजकालचे जेनझी मुलं आहेत ना, यांना माहितीच नाही की डीव्हीडीच्या आधी VHS होत्या म्हणून. ते त्याला सांगत होतो. घे. सावकाश. केदार, लहान आहेस का तू? असं कोण वागतं? हातात कप आल्यानंतर पहिले फुंकर मारून मग आपण तोंडाला लावतो ना. हा, ते राहून गेलं. तुझं काय चाललंय ना, मला काही कळतच नाही. मला पण नाही माहिती माझं काय चाललंय, पण डोकेदुखीने आयडिया छान दिली. टेडी फॉर माय टेडी. तू बॅग घेऊन कुठे चाललीस निशिता? विचारा तुमच्या अनरोमॅन्टिक भावाला. रोज डेचं रोज तर दिलंच नाहीये, वर मी माहेरी जाते म्हटल्यावर जा म्हणतो, थांबवत पण नाहीये. अरे मी सांगितलेलं का तुला जायला? तूच निघालीस ना. माझा भाऊ अनरोमॅन्टिक आहे. हो, युवराज, दिस इज अ सिरियस ॲलिगेशन. तू अनरोमॅन्टिक आहेस? रोमॅन्टिक आणि बालिशपणा यात काही फरक असतो की नाही? आणि तू हिच्या ट्रॅप मध्ये येऊ नकोस हा. हे रोज डे टेडी डे संपले ना, ही संडे मंडे पण सेलिब्रेट करेल. हिचा काय भरोसा नाही, कामं नसतात का हिला? हो का? तुझ्याकडे खूप काम आहेत ना. रोज सकाळी उठून ऑफिसला जातो मी, तिथे दिवसभर काम करतो. तुझ्यासारखं नाही आईशी बोलायचं फोनवर, नाहीतर जेवायचं झोपायचं. ही काम आहेत तुझी. युवी, तू रिलॅक्स. युवराज, तुम्हा दोघांचाही पहिला व्हॅलेंटाईन आहे. तिला वाटणारच सेलिब्रेट करावासा, आणि या दिवसाच्या आठवणी आयुष्यभर लक्षात राहतात. सो यू हॅव टू मेक इट स्पेशल फॉर हर, मेमोरेबल फॉर हर. तुला व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करायचा आहे? हो ना ताई. ओके, तू काय करतोस उद्या? उद्या काम आहेत, ऑफिस. रोज सकाळी उठायचं, ऑफिसला जायचं, दिवसभर काम करायचं, झोपायचं, परत सकाळी ऑफिसला जायचं. एमएनएन चाललंय ताई माझं. ओके, म्हणजे रुटीनला कंटाळला आहात तुम्ही दोघंही, मोनॉटनी आली आहे, चेंज हवा आहे, राईट? सो उद्या तुम्हा दोघांच्याही रुटीनमध्ये चेंज असेल. ओके? म्हणजे यार, कुठे राहिला हा टेडीवाला? किती वेळ लागणार आहे अजून? हे पार्सल आमचं नाहीये, तू परत घेऊन जा. अयो मैडम मैडम, मैंने आपको बोला ना, मुझे मराठी नहीं आता, हिंदी में बोलो ना. चुकी के पत्ते पे आए हो तुम परत लेके जाओ ना इसको, हमारा नहीं है ये. मैडम मैडम, हमको जो पता मिला है हम वहीं पे डिलीवरी करेंगे. अब ये पकड़ो. नहीं, इसमें वो रहेगा तो. वो अरे वो जो ऐसे फटता है कपड़ा. अरे नहीं रे, अरे नहीं का वो सब चिंदड़ी चिंदड़ी हो जाता है.
कपड़े का भी चिंदड़ी चिंदड़ी हो जाता है। बॉम्ब 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 रहेगा तो। मैडम, ये महीना कौन सा है? फेब्रुवारी। मतलब वैलेंटाइंस डे। और ऐसा गिफ्ट सिर्फ बॉम्ब को ही मिलता है। म्हणजे मंजे पकड़ो 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 अरे पकड़ो 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 पकड़ो। अरे वैलेंटाइंस डे और मुझे बहुत काम है। मेरा काम हुआ, अब इसको रखना है रखो, फेंकना है फेंको, मैं जा रहा हूँ बस। असं कसं तू हे घेऊन जा बाबा हे केवढे हडगळ नुसती घरात. कोणाची वाट बघतोस? मी मी ते असाच उभा होतो असाच हा एवढ्या उन्हात? उन्हात. डी, विटॅमिन डी. काय मी आताच सोशल मीडियावर वाचलं होतं की आपण जर रोज विटॅमिन डी घेतलं नाही ना तर 40 नंतर आपले गुडघे खराब होतात. आणि आपली फील्ड बघता आपले गुडघे कसे एकदम स्ट्रॉंग असायला हवेत ना, म्हणून म्हणून मी ठरवलंय की रोज उन्हात उभा राहणार. छान. हम्म. पण हे एवढ्या लवकर सुचलं तुला, म्हणून एवढ्या उशिरा उन्हात उभायस? हा खरं बोलतोयस ना? हो खरं बोलतोय. हं, तू हो ना पुढे. मी आलोच, तू आला की. कोण आलं की? झालं की माझं झालं की मी येतो. ठीक आहे.